महाराष्ट्राची माती नेहमीच हिरो तयार करते, कुणी खेळाडू, कुणी नेते तर कुणी कलाकार। पण आज आपण अशा एका तरुणाबद्दल बोलणार आहोत। त्या तरुणाने त्याच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रासह देश हादरून टाकला। त्या तरुणाचं नाव आहे संजू राठोड। नमस्कार, मी समाधान नवले पाटील। तुम्ही पाहत आहात खटपट ओरिजिनल। खेडेगावात जन्मलेला हा मराठी मुलगा वयाच्या फक्त 24व्या वर्षी देशभरात व्हायरल झाला। गुलाबी साडी या गाण्याने त्याचं नशीब अक्षरशः फुलवलं। 2 महिन्यात 7 कोटींपेक्षा जास्त लोकांनी हे गाणं ऐकलं आणि प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव राहिलं, ते नाव म्हणजे संजू राठोड। त्याचबरोबर त्याचे सगळे गाणे हिट झाले। गुलाबी साडी, बुलेटवाली, नऊवारी, शेकी आणि आताच रिलीज झालेलं सुंदरी। पण त्याचं आयुष्य कसं होतं असा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाला पडतो। प्रत्येकाच्या तोंडावर संजू राठोडचं गाणं जरी असलं तरी खाजगी आयुष्याबद्दल प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं। त्याने दिलेल्या एका मुलाखतीनुसार त्याने तर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता। म्हणजे त्याच्या आयुष्यात अशा काही घटना घडून गेल्या त्याचा विचारही आपण करू शकलो नाही। खरं तर संजूचं आयुष्य सुरुवातीला सोपं नव्हतं। कुठलाही मोठा म्युझिक बॅकग्राऊंड नव्हतं। इंजिनिअरिंग शिकणारा हा मराठी मुलगा स्वप्न मात्र मोठं बघत असायचा। त्यांच्या डोक्यात फक्त एकच होतं, काही झालं तरी गायक बनायचं। छोट्या स्टुडिओतून अगदी कमी साधनांमधून रेकॉर्ड केलेली गाणी आज जगभर ऐकली जातात। कारण होतं जिद्द, मेहनत आणि आपल्या कामावर असलेलं प्रेम। आज इंस्टाग्राम आणि युट्यूबवर त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे। इंस्टाग्रामवर त्याचे 15 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर आहे, तर युट्यूबवर 50 लाख लोक त्याला फॉलो करतात। त्याच्या गाण्याने युट्यूब, इंस्टाग्रामवर एक वेगळीच धूम केलेली असते, तर एकेकाळी तो ट्रेंडिंगला त्याचं सॉन्ग असायचे। नेहा कक्कड सारख्या मोठ्या सिंगर सोबत त्याने जुगलबंदी केली आणि तो क्षण म्हणजे संजूच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण ठरला। प्रत्येक तरुण मुलांच्या ओठावर सध्या संजू राठोडचं गाणं गुणगुणतंय। पण संजू राठोड फक्त गायक नाही, तर तो महाराष्ट्राच्या तरुणाईचं स्वप्न आहे। साधेपणातून यशाच्या शिखरावर पोहोचण्याचं त्याचं उदाहरण प्रत्येकाला प्रेरणा देण्याचं आहे। मित्रांनो, तुम्हाला संजू राठोडचं कोणतं गाणं आवडतं कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि हो, महाराष्ट्राच्या या सुपरस्टारसाठी एक लाईक द्यायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।